भाजप म्हणतं की आमचा DNA हा ओबीसींचा DNA आणि हरियाणा पॅटर्न सारखं ओबीसींनी जर भाजपला एवढा मोठा मॅन्डेट दिलं आहे तर मग लाडकी बहीण ओबीसींची लाडकी बहीण आणि भाजपमधील नेत्या पंकजाताईंना मुख्यमंत्री करावं। महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ओबीसींना महायुती सरकारने न्याय द्यावा आणि संपूर्ण भारतामध्ये एक आदर्श निर्माण करावा की आम्ही खरंच पुरोगामी तत्वावर आम्ही महाराष्ट्र चालवतोय। ओबीसींनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला तर आम्ही ओबीसींसाठी आम्ही ओबीसी मुख्यमंत्री केला। उपमुख्यमंत्रीपदामध्ये पण 2 उपमुख्यमंत्रीपद असतील तर ओबीसीने एक उपमुख्यमंत्रीपद द्यावं। ठराविक समाजालाच आलटून पालटून जर ते देणार असेल तर नक्कीच कुठंतरी अन्यायाची भावना ओबीसीमध्ये दिसेल। महायुती सरकारने याचा सारासार विचार करावा, कारण की येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत। जर ओबीसीच्या तोंडाला पानं पुसली आणि सत्तेमध्ये जर वाटा व्यवस्थित नाही दिला तर मग महायुती सरकारला ओबीसी नक्कीच तिथं फटका देतील।